वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भाव श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि शक्ती आम्ही बघतो आहे. आम्ही प्रभुत्व शक्ती बघितली. आता विभुत्व शक्ती आमची सुरू आहे. प्रभुता म्हणजे मोठेपणा आणि विभुता म्हणजे व्यापकपणा. की ही प्रभुत्व शक्ती जी आहे ही सगळ्या शक्तींमध्ये त्या ठिकाणी विद्यमान आहे आणि प्रत्येक गुणाची स्वतंत्र अशी प्रभुता पण आहे. प्रत्येक गुणाचा मोठेपणा हा त्याच्या ठिकाणी निर्विवाद सिद्ध आहे. ही प्रभुत्व शक्ती आहे. आणि विभुत्व शक्तीमध्ये सगळ्या गुणांमध्ये ही विभुत्व शक्ती व्यापूत आहे आणि म्हणून दर्शन गुणातही विभुत्व व्यापकपणा आहे. ज्ञान गुणातही व्यापकपणा आहे. जसं आम्ही बघितलं की एकाचं प्रतिबिंब एकाचं रूप दुसऱ्या शक्तीमध्ये दिसतं, त्याप्रमाणे या विभुत्व शक्तीचं देखील कार्य आहे. आणि या शक्तीला आपण म्हटलेलं होतं की सर्व भाव व्यापक भाव रूपा विभुत्व शक्ती ही. आणि ही शक्ती ज्ञानामध्ये व्याप्त आहे, दर्शनामध्ये व्याप्त आहे आणि प्रत्येक गुणाचं कार्य स्वतंत्र त्या ठिकाणी आहे. आणि तरी देखील ही शक्ती अशी व्यापक शक्ती आहे. शरीर आत्म्यामध्ये व्याप्त नाही. पण आम्ही जर म्हटलं शरीर व्याप्त आहे का, तर शरीर व्याप्त नाही. कारण यामध्ये अत्यंत अभाव आहे. शरीर पौद्गलिक आहे, आत्मा चैतन्य रूप आहे. राग म्हटलं तर राग ही विभाव परिणती जीवाची आहे. आणि म्हणून पर्याय अपेक्षेने बघितलं तर राग एक समयवरती आत्म्यात व्याप्त आहे. पण त्रिकाली जीव तत्व जर आम्ही बघितलं तर त्रिकाली जीव तत्वामध्ये किंवा स्वभावामध्ये राग व्याप्त नाही. अशा प्रकारे अपेक्षेने हे सगळे गोष्टी आम्हाला लावायच्या आहे. अस्तित्व आपल्या अस्तित्वाने व्यापक आहे. वस्तुत्व आपल्या उपयोगीपणाने व्यापक आहे. तर प्रमेयत्व जाणले जाणेपणा या अपेक्षेने व्यापक आहे. याप्रमाणे सगळ्या गुणांमध्ये अशा तऱ्हेचं विभुत्वपणा हा विद्यमान आहे. सर्व गुणांचं परिणमन जे आहे ते युगपत एकाच समयामध्ये सुरू आहे. प्रत्येक गुण आपापल्या भिन्न भिन्न कार्याच्या अपेक्षेने वेगळा आहे. जसं विभुत्व गुणाचं कार्य आहे व्यापकपणा, प्रभुत्व गुणाचं कार्य आहे मोठेपणा, चिती शक्तीचं कार्य आहे चैतन्यपणा, जीवत्व शक्तीचं कार्य आहे जीवपणा. अशा रीतीने प्रत्येक गुणधर्माचं कार्य हे स्वतंत्र स्वतंत्र आहे आणि प्रति समय ते कार्य त्यांचं त्यांच्या त्यांच्या गुणांच्या परिणामानुसार सुरूच आहे. एक गुण पण प्रत्येक गुण स्वतंत्र रीतीने बघितला तर प्रत्येक गुण अखंड आहे. आणि आत्मा देखील अनंत गुणांचा पिंड आहे. आणि तरीही आत्म्याचं अखंडित्व हे त्या ठिकाणी नित्य विद्यमान आहे. आत्म्यामध्ये जरी अनंत गुणांचा समुदाय म्हटला तरी ते खंड खंड रूप नसून त्यामध्ये प्रदेश भिन्नता नसल्यामुळे अखंडितपणा विद्यमान आहे. आत्म्याची प्रत्येकच शक्ती ही अचिंत्य शक्ती आहे. द्रव्य गुण पर्यायी सत्ता भेद नाही. म्हणजे एकच वस्तू आहे, त्यात प्रदेश भेदही नाही. प्रत्येक गुण आणि प्रत्येक पर्याय संपूर्ण प्रदेशात व्यापक आहे. सर्व गुण त्रिकाली विभू आहे. जर समजा आम्ही आत्म्याचे गुण घेतले तर हे त्रिकाली विभू आहे. म्हणजे त्रिकाली आत्मद्रव्यात ते व्यापक आहे. पण पर्याय मात्र त्याच काळात व्यापून आहे.
म्हणून गुणांचा आणि द्रव्याचा संबंध, आत्म्याचा संबंध नित्य तादात्म्य संबंध म्हटला. आणि पर्यायीचा आणि आत्मद्रव्याचा आणि त्याच्यातही शुद्ध पर्यायीचा आणि आत्मद्रव्याचा संबंध कादाचित्य तादात्म्य म्हटलेला आहे. कादाचित्य म्हणा किंवा अनित्य म्हणा त्याला, अनित्य तादात्म्य संबंध. तर अशा रीतीने पर्याय ही एक समय मात्र व्यापून आहे, तरी द्रव्यात त्या पर्यायी सद्रूप आहे आणि हीच त्याची विभुत्व शक्ती आहे. या शक्तीचं कार्य आहे आनंदमय, अमृतमय, तेजोमय जीवन मिळविणे. सहज प्रासादिक प्रफुल्ल जीवनाची प्रतीती या शक्तीने होते. ही परावलंबी नाही, दुःखी नाही, नकारात्मक विचार काढून टाकण्याची प्रेरणा या शक्तीमुळे जीवनात मिळते. वनातील सिंहाला कुणीही सार्वभौम बनवीत नाही, त्याचा कुणी अभिषेक करत नाही, तसा हा आत्मा देखील अनभिषिक्त असा सार्वभौम विभू आहे. सर्व जीवांना आपल्या विभुत्व शक्तीचे अनंत विभुत्व प्रतीतीत येऊ या मंगल कामनेसह ओम ह्रीम चिदैक विभू स्वरूपोहम. प्रत्येक हे आम्ही मुद्दाम या ठिकाणी जाप्य दिलेले आहे की ही शक्ती आहे. या शक्तीचं आम्ही सामायिकाच्या काळामध्ये चिंतवन करू शकतो. एखाद्या दिवशी सामायिक करतो आहे आणि आम्ही चिती शक्तीच फक्त त्या ठिकाणी म्हणजे चिंतन सुरू केलं. जसं आम्ही 12 भावनांचं चिंतन सामायिकामध्ये करू शकतो, अनित्य, अशरण, संसार भावना, एकत्व भावना, त्याप्रमाणे या शक्ती जर आम्हाला स्मरणात राहतील तर या शक्तीचं देखील आम्ही चिंतन करू शकतो. किंवा कधी कधी असं होतं की आम्हाला काहीच काम नसतं आणि आम्ही स्वस्थ बसू इच्छितो. स्वस्थ बसत असताना मनामध्ये या शक्तीचं सहज चिंतन करायचं आणि आमच्या आज्ञाचक्रावर किंवा सहस्रार चक्रावर आमचं मन केंद्रित करायचं. हे जर आम्ही करू शकलो तर आमची जी ऊर्जा आहे, जी अधोगामी होते आहे, ती ऊर्ध्वगामी होऊन सहस्रार आज्ञाचक्रापर्यंत जर ती पोचली तर तिचं कार्य हे आम्हाला विलक्षण रूपामध्ये अनुभवता येऊ शकतं. आणि हा प्रयोग करून आपण पाहू शकता. नंतरची 9वी शक्ती आहे सर्वदर्शित्व शक्ती. सर्वदर्शित्व शक्ती सांगताना सांगितलं विश्व सामान्य भाव परिणतात्म दर्शनमयी सर्वदृशित्व शक्ती. आम्ही पहिल्यांदा दृशी शक्ती बघितली होती आणि इथे हे सर्वदर्शित्व शक्ती सांगितलेली आहे. 2 शक्तींमध्ये कथनचित थोडा फरक हा आहे की आम्ही जेव्हा दृशी शक्ती पाहिली त्यावेळेला आमचा जो दर्शन गुण आहे जीवाचा, जो सामान्य प्रतिभास्मय म्हटलेला आहे, अनाकार उपयोगी असं त्याचं आम्ही त्यावेळेला लक्षण दिलेलं होतं. त्या शक्तीचं लक्षण पाहताना की अनाकार उपयोगी असं लक्षण त्या शक्तीचं आहे. आणि या ठिकाणी शक्तीचं लक्षण सांगताना सांगितलं की हे संपूर्ण विश्व आणि या संपूर्ण विश्वातील विश्वसामान्याची कल्पना आम्हाला करायची आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थ या सर्वदर्शित्व म्हणजे केवळ दर्शन रूप अशी ही शक्ती आहे. आणि या शक्तीच्या माध्यमातून आम्ही सर्व पदार्थांची सामान्य सत्ता ही त्या ठिकाणी अवलोकन करू शकतो. अशी ही सर्वदर्शित्व शक्ती आहे. हे आत्मन किती गुणांनी तू किती गुणांनी तू आत्म्याचं मोजमाप करशील. शेवटी ह्या भेदाच्या कक्षा तुला तोडून पूर्णता बघावी लागेल. आम्ही गुण आम्हाला मोजायचे आहे आणि आम्ही एक एक गुणाला त्या ठिकाणी जोडत राहिलो तर जोडल्याने आमची अखंडता खंडित होईल एक तर, आणि जोडल्याने
आमची परिपूर्ण लिस्ट गुणांची आम्हाला मिळू शकत नाही. म्हणून भेद जिथं आम्ही मानत आहोत त्या भेदाच्या अतीत अनुभवाच्या कक्षेमध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करू तेव्हा आत्म्याची महानता किंवा आत्म्यांच्या गुणांची जी काही आम्हाला अनंतता आहे त्याची प्रतीती येऊ शकते. म्हणून भेदाच्या कक्षात तुला तोडून पूर्णता बघावी लागेल. आम्ही जे अडकतो नेहमी निरंतर भेदामध्ये अडकतो. आत्मा सांगतात की भेद समजून घ्या आणि भेदाच्या अतीत जा, भेदामध्ये गुंतू नका. भेदाला तुला समजावं लागेल कारण आम्हाला आत्मतत्व समजायचंय. समजण्याच्या कक्षेपर्यंत त्याचं अवलंबन घ्यायचं, पण नंतर मात्र अनुभूतीच्या प्रांतामध्ये त्या कक्षांच्या अतीत आम्हाला व्हायचं आहे. आत्म्याचे अमर्याद विराट असीम स्वरूप बघ आणि चर्मचक्षुपेक्षा ज्ञानचक्षुने हे जाण. चर्मचक्षु आम्हाला फक्त भौतिकता दर्शवित. आम्ही डोळ्यांनी काय बघू शकतो तर हे भौतिक जगत बघू शकतो. या भौतिक जगताच्या पलीकडे एक विराट जगत आत्मजगत आहे, अध्यात्म जगत आहे. आणि या जगताला जर आम्हाला बघायचं असेल तर आम्हाला हे चक्षु उपयोगीचे नाही. जसं आम्हाला जर एखादा 3Dचा पिक्चर पाहायचा असेल तर आम्हाला वेगळा चष्मा लावावा लागतो. त्याप्रमाणे आम्हाला हे अध्यात्म जगत जर पाहायचं असेल, याच्यामध्ये आम्हाला परिभ्रमण करायचं असेल, याची अनुभूती घ्यायची असेल तर आम्हाला आमच्या या बाह्य चक्षुंना मिलित करून, अंतरंग चक्षु उन्मिलित करून, अंतरंगात हृदयस्थ डोकावून आमच्या या आत्मप्रभूची विराटता आम्हाला अनुभवता येते. आत्मस्वरूपाचे असीम दर्शन घडविणारी ही सर्वदर्शित्व शक्ती. असीम दर्शन आहे, केवल दर्शन, केवल अमर्याद, कुठेही मर्यादा नाही असं हे असीम दर्शन आहे. आणि या दर्शनाचं स्वरूप सांगताना जगातील यच्चयावत पदार्थ त्यांच्या सर्व पर्यायीन गुणांसहित युगपत अवलोकन करण्याचं सामर्थ्य असं आत्म्याचं असीम सामर्थ्य आहे. ही ती सर्वदर्शित्व शक्ती. जो एक आत्मतत्वाचं अवलोकन करतो तो संपूर्ण विश्वाचं अवलोकन करतो. ही उद्घोष करणारी ही शक्ती. समयसार मध्ये मला वाटते साधारणतः 14व्या किंवा 15व्या गाथेमध्ये आचार्य कुंद कुंद भगवंतांनी सांगितलेलं आहे की जो एक आत्मतत्वाला जाणतो तो संपूर्ण श्रुताला जाणतो. म्हणजे एक आत्मतत्वाला जाणणं आमच्यासाठी पुरेसं आहे. मी कोण आहे याचा योग्य परिचय प्रतीती जर आमच्या जीवनात आली तर त्याला या संपूर्ण विश्वाच्या विराटतेचं असीमतेचं या सर्वदर्शित्व शक्तीचं भान जीवनात येऊ शकतं. अशी ही शक्ती आहे. जीवाला अमृत तत्व प्राप्त करून देणार ही अमृत वल्भी आहे. जीव तसाही अजर अमर आहे. अमर आहे, अमृत तत्व याच्यामध्ये पूर्णतः विद्यमान आहे. न शस्त्रांनी याचा घात होऊ शकतो, न पाणी से भिगो सकती है, हवा सुखा सकती नहीं सको. अशा प्रकारे हे आत्मतत्व एक अमृतमयी असं तत्व आहे. आणि या अमृतमयी तत्वाला कोणी आम्हाला उजागर करून सांगितलं तर ती आमची सर्वदर्शित्व ही शक्ती आहे. संपूर्ण विश्वातील द्रव्यांना सामान्य भाव रूपाने अवलोकन रूप अशी आत्मदर्शन रूप सर्वदर्शित्व शक्ती. संपूर्ण विश्वामध्ये जितके काही द्रव्य आहे आणि द्रव्यांची संख्या तर अनंतानंत आहे. संख्या अपेक्षेने अनंतानंत आहे. जाती अपेक्षेने 6 द्रव्य आहे. जीवच द्रव्यांची संख्या जर आम्ही बघितली तर अनंतानंत जीव आहे. आणि ते अनंतानंत न संपणार अनंत आहे. त्याच्या अनंतपट पुद्गल परमाणू आहे. या सगळ्या द्रव्यांना सामान्य भाव रूपाने अवलोकन करणारी अशी ही आमची
सर्वदर्शित्व शक्ती आहे. दृशी शक्तीमध्ये अनाकार उपयोगमय दर्शन गुण अभिप्रेत आहे. तर या शक्तीत दर्शन गुणाचं पूर्ण सामर्थ्याचं वर्णन आहे. दर्शन गुणामध्ये किती असीम सामर्थ्य आहे, अमर्याद सामर्थ्य आहे. असे असंख्यात लोक असते तरी देखील या सर्वदर्शित्व शक्तीने त्याला अवलोकन केलं असतं. अशी ही विराट शक्ती आहे. या असं याचं सामर्थ्य आहे आणि ते या सर्वदर्शित्व शक्तीमध्ये आम्हाला बघायचं आहे. सर्व द्रव्यांना सत्तारूप अवलोकन करते ती ही शक्ती. विश्वातील सर्व पदार्थांची सामान्य सत्ता ही आत्म्याच्या सामान्य सत्तेप्रमाणे आहे. आत्मा देखील सामान्य विशेषात्मक आहे. अशाच प्रकारे ही सर्वसामान्याची सत्ता. आत्मा जसा उत्पाद व्यय द्रव्य रूप आहे, तसेच प्रत्येक वस्तू देखील ही त्रितयात्मक आहे. सामान्य सत्तेमध्ये फरक नाही. म्हणून आत्म्याच्या सामान्य सत्तेच्या अनुभवातून संपूर्ण विश्वाच्या सामान्य सत्तेचे दर्शन होते आणि हीच आहे सर्वदर्शित्व शक्ती. केवळ दर्शन रूपाने परिणत होण्याची शक्ती ही त्रिकाली आहे. या शक्तीच्या भानानेच सर्वदर्शित्व पर्यायीत प्रगट होते. पहिल्यांदा तर अकाट्य विश्वास की मी हा असा सर्वदृशित्व शक्तीवाला आत्मा आहे. केवळ ज्ञान शक्ती माझ्यामध्ये विद्यमान आहे. हा अकाट्य विश्वास ज्या वेळेला जीवनात निर्माण होईल त्यावेळेला पर्यायीमध्ये या शक्तीला आम्हाला उजागर करता येतं. पर्यायीमध्ये ही शक्ती व्यक्त होते. विश्वासच जर नसेल तर सर्वज्ञपणा आणि सर्वदर्शित्वपणा हा आमच्या जीवनात प्रगट होणार नाही. या शक्तीचे परिणमन पूर्ण क्षायिक भावरूप आहे. ही शक्ती अक्रम रूप आहे, पण पर्याय मात्र क्रमवर्तीच असणार आहे. शक्तीचं कार्य अक्रम आहे, युगपत आहे, पण त्याच्या पर्यायी ज्या होणार आहे केवळ ज्ञान, केवळ दर्शन रूपा ज्या पर्यायी होणार आहे या मात्र क्रमवर्ती असणार आहे. आत्म्याचे अवलोकन केल्याने तीन काळ आणि तीनही लोकांना दृष्टीगोचर करण्याचं सामर्थ्य आत्म्यामध्ये आहे. स्वसन्मुख राहून लोकाचे अवलोकन होणे अशी ही शक्ती आहे आणि ह्या शक्तीची प्रचिती भेदाने होत नाही. ही शक्ती जर आम्हाला अनुभवायची असेल तर या शक्तीला जाणल्यानंतर आम्ही एक अंतर्मुख होऊन आमच्या अभेद आत्म्याची आराधना केल्याने या शक्तीची प्रचिती किंवा प्रतीती आमच्या जीवनात येते. शक्ती आणि शक्तिवान हा भेद गौण करून अभेद अखंड न्यायक भावाची आराधना केल्याने ही शक्ती प्रगट होते. प्रत्येक शक्ती आमच्या जीवनात कोणतीही शक्ती यापैकी घेतली तरीही ती जीवनात आमच्या प्रगट होण्याची कला एकच आहे की आमच्या त्रिकाली आत्मतत्वाला आम्हाला ध्यानाचं ध्येय बनवायचंय. हा ध्येयरूप आत्मा आमच्या जवळ नित्य विद्यमान आहे आणि या आत्म्याकडे जर आम्ही योग्य तऱ्हेने म्हणजे भेदाच्या अतीत होऊन आणि या माझ्या आत्म्याची प्रतीती घ्यायची आहे या उत्कट ओढीतून जर आम्ही आमच्या आत्मतत्वाचं अवलोकन करू, आत्मतत्वाकडे सन्मुख होऊ तर या शक्तींचं परिणमन आमच्या जीवनात आम्हाला दिसणार आहे. सर्वदर्शित्व प्रगट करण्याचं सामर्थ्य त्रिकाली द्रव्यात आहे. म्हणून त्याचाच आश्रय घेऊन परिणमित होणे हा सर्वदर्शित्व बनण्याचा उपाय आहे. अज्ञान आणि मोहाला बाजूला सारून आमच्या जीवनामध्ये आम्हाला दर्शन मोहनीयाचा उदय
आणि चारित्र मोहनीयाचा उदय. दोन याच्यामध्ये आमच्या ज्ञानाची, श्रद्धेची आणि चारित्राची विपरीतता होते आणि याचा फरक ज्ञानावरही पडतो आणि आमचं ज्ञान देखील अज्ञान रूप परिणमतं. दर्शन मोहनीयाचा म्हणजे मिथ्यात्वाचा जेव्हा उदय आहे तेव्हा आमचं ज्ञान देखील अज्ञान रूप म्हटल्या जातं. म्हणजे या दर्शन गुणाच्या माध्यमातून आमचं ज्ञान वास्तविकतः या ज्ञानाला मोहित होण्याचं कोणतंही कारण नाही, पण याच्या संपर्कात आल्यामुळे आमचं ज्ञान त्या ठिकाणी विपरीत होतं, अज्ञान रूप परिणमतं. योग्य काय आहे ही श्रद्धा आमच्या जीवनात राहत नाही आणि म्हणून अशा या अज्ञान भावाला आणि मोहाला म्हणजे मिथ्यात्वाला जेव्हा आमच्या जीवनातून बाजूला होईल त्यावेळेला खरं अवलोकन आमच्या जीवनात येईल आणि तेव्हाच वस्तूचं खरं ज्ञान आणि अवलोकन होईल. आत्मा हा आनंदाचा महासागर आहे. जेव्हा स्वकडे अवलोकन करू तेव्हा तो अक्षय शक्तीचा स्रोत दिसेल. आत्म्याचे अवलोकन करण्यासाठी इंद्रियांची गरज नाही. आम्ही प्रश्न उपस्थित केलेला होता. जयसेनाचार्यांच्या टीकेत त्यांनी आत्मप्रतीती येण्यासाठी 5 ज्ञानांपैकी कोणत्या ज्ञानाची गरज आहे हा प्रश्न उपस्थित केला. तर आचार्यांनी अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान हे आत्म्याला जाणण्यासाठी उपयुक्त नाही हे सांगितलं. त्याचं कारण ही दोनही ज्ञान रूपी पदार्थांना जाणू शकतात आणि आत्मा तो अमूर्तिक आहे. या आत्म्याला जाणायचं असेल तर इंद्रियांच्या माध्यमातून देखील आत्म्याला जाणता येत नाही, कारण इंद्रियजन्य देखील ज्ञान मूर्तिकतेलाच जाणू शकतात. इंद्रियांचे विषय निश्चित आणि ठरलेले आहे, ते त्याच विषयाला जाणतात आणि आत्म्यामध्ये तर स्पर्श रस गंध वर्ण गुण नाही. मग इंद्रियांच्या माध्यमातून आत्मा कसा जाणला जाईल? म्हणून आत्म्याला जाणण्यासाठी इंद्रियांची कोणतीही गरज नाही किंवा लोकालोकाचे दर्शन करण्यासाठी लोकसन्मुख होण्याची गरज नाही. आम्ही माहिती कलेक्ट करत राहतो आणि संग्रह आमचा वाढेल असं आम्हाला वाटतं. म्हणजे आम्ही खूप वाचण्याचा, माहिती गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला असं वाटतं की जितकी आम्ही संकलन करू तितकी आमचे ज्ञानामध्ये भर पडणार आहे. ज्ञानात भर नाही पडत आमच्या फक्त ते माहिती संकलनाचं एक आधार आम्ही करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये भर पडेल, पण पुस्तकस्थ विद्या आमच्या उपयोगी नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात की याला जाणू दे, त्याला जाणू दे, याला अवलोकन करू दे, अशा पद्धतीने आमचं सर्व दृशित्वपणा असणार नाही. स्वसन्मुख होऊन सर्वदर्शित्व प्राप्त करणारी ही अद्भुत शक्ती आहे. उलट जेवढं आम्ही स्वमध्ये तल्लीन होऊ तेवढं आम्हाला आमचं आत्मतत्व आकलित होईल आणि आम्ही स्वतः आम्हाला आकलित केलं की लगेचच आम्हाला पराचं देखील तेवढ्याच प्रखरतेने ज्ञान होऊ शकणार आहे, दर्शन होऊ शकणार आहे. ही शक्ती निराकार आहे. निराकार आहे याचा अर्थ आपण बघितलेला होता. दृष्टी शक्तीमध्ये शक्तीला आत्मप्रमाण आकार आहे. शक्तीचा आकार विचारला तर आत्मप्रमाण आहे, परंतु ही शक्ती निराकार प्रतिभास करते, सत्तारूप अवलोकन करते, त्याच्यामधल्या भेद प्रभेदांना जाणत नाही आणि म्हणून तिला निराकार म्हटलेलं आहे. लोकालोकाचे अवलोकन आहे, पण सर्वांना सत्तारूप निराकारच हे सर्व दर्शन आहे. हा उपचार नाही तर हा त्याचा स्वभाव आहे. या सर्वदर्शित्व शक्तीच्या साह्याने सत्ता सामान्य अवलोकन सर्वांनी करावं या मंगल कामनेसह ओम ह्रीम निर्विकल्प चित घन स्वरूपोहम अशी ही
सर्व दर्शित्व शक्ती बघितली आणि यानंतर 10वी शक्ती आम्ही बघत आहे, सर्वज्ञत्व शक्ती. आम्ही ज्ञानशक्ती बघितलेली होती, पण याच्यामध्ये जसा दर्शनामध्ये जसा आम्ही फरक केला, त्याचप्रमाणे ज्ञानशक्ती आणि सर्वज्ञत्व शक्ती याच्यामध्ये आम्हाला फरक करायचा आहे. ती साकार उपयोगमयी ज्ञानशक्ती सांगितलेली होती आणि या ठिकाणी सर्वज्ञत्व शक्ती सांगताना विश्व विश्व विशेष भाव परिणत आत्मज्ञानमयी सर्वज्ञत्व शक्ती, म्हणजे संपूर्ण विश्वाच्या विशेष भावात जाणणे रूप परिणमित आत्मज्ञानाची ही सर्वज्ञत्व शक्ती आहे. हे आत्मन प्रत्येक जीव शक्ती रूपाने सर्वज्ञ आहे. प्रत्येक निगोदी जीव जरी आम्ही घेतला तरी देखील शक्ती अपेक्षेने बघितलं तर त्याच्यामध्ये सर्वज्ञपणा विद्यमान आहे. शक्ती रूपाने तो सर्वज्ञ सर्वदर्शित्व अशा प्रकारचा आहे आणि अशा महानतेला पोचविणारी ही शक्ती आहे. ज्ञान एव मोक्ष हेतु या विचारांचा ध्यास जीवनामध्ये घेतला पाहिजे की प्रतिसमय आमचा एक क्षण देखील, दोन गोष्टी, एक क्षण देखील माझा संयमाशिवाय व्यतीत होऊ नये. कोणत्या ना कोणत्या नियमांमध्ये, चौकटीमध्ये मी नियमस्थ बंदिस्त असायला हवं. कोणताही नियम घ्या, छोट्यातला छोटा नियम, पण तो देखील कार्यकारी असणार आहे. आम्हाला अनेक नियम माहिती आहे, त्या प्रत्येक म्हणजे कोणत्याही तऱ्हेचा आपण नियम घेतला किंवा आता आपल्याला स्वाध्यायाला बसायचं आहे तर जसं आम्ही चतुर्विध आहाराचा त्याग घेतो, याचा अर्थ तेवढा काळपर्यंत आम्हाला कोणत्याही तऱ्हेचा आहाराचा विकल्प नाही. तर अशा तऱ्हेने जेव्हा आम्ही स्वतःला नियमांमध्ये बंदिस्त करतो त्यावेळेला आमचा आचरण सुधारतं. आणि दुसरा विचार आम्हाला करायचा आहे की जेव्हा कधी कोणतंही कार्य माझ्या जीवनात सुरू राहिलं तरी देखील मला शेवटी माझ्या आत्मेची ज्ञान परिणती हीच पाहायची आहे. ज्ञानास संबंधीचाच विचार करायचा आहे. अभीक्ष्ण ज्ञानोपयोग हा माझ्या जीवनात कसा राहील याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एक क्षण देखील ज्ञानाशिवाय माझ्या जीवनात व्यतीत होऊ नये आणि एक घडी देखील माझी संयमाशिवाय जाऊ नये. म्हणून ज्ञान एव मोक्ष हेतु, ज्ञानाला मोक्ष हेतू म्हटलेला आहे. या विचारांचा ध्यास आम्हाला जीवनात घ्यायचा आहे. अनंत ज्ञानाचा स्वामी असणारे आमचं आत्मतत्व, जो आत्मतत्वाला जाणतो तो संपूर्ण विश्वाला जाणतो, अशी ही अनुपम शक्ती. कुंद आचार्यांनी स्वतंत्र रीतीने ही गोष्ट प्रखर पूर्वक सांगितली की तुला सर्व विश्वाला जाणायचं आहे, ही तुझी अभिलाषा केवळ तू आत्म्याला जाणशील की तुझी त्याची पूर्ती होणार आहे. जो एकाला जाणतो, आत्म्याला जाणतो, तो संपूर्ण विश्वाला जाणतो, तो संपूर्ण द्वादशांगांना जाणतो. जाणणे ही आत्मेची विलक्षण कला आहे आणि एक समयवर्ती ज्ञान पर्याय ही देखील संपूर्ण चराचर सृष्टीला जाणू शकते. हेच याचं अलौकिकत्व आहे. ही सर्वज्ञतेची महत्ता जीवनात येणे हा अनर्घ्य अनुभव आहे. म्हणजे जाणणं ही आत्म्याची विलक्षण कला आहे. कारण प्रतिसमय याचं ज्ञानाचं अव्याहतपणे कार्य, जाणण्याचं कार्य हे सुरूच आहे. एक समयवरती त्याची जी शुद्ध पर्याय आहे, ही शुद्ध ज्ञानाची पर्याय संपूर्ण चराचर सृष्टीला जाणू शकतं. हे त्याचं अलौकिक सामर्थ्य आहे. आणि या सर्वज्ञतेची महती जीवनात येणं की मी हा असा सर्वज्ञ स्वभावी आहे, हाच आमचा अनर्घ्य अनुभव आहे. दोन शब्द आहे,
अर्घ्य आणि अनर्घ्य. अर्घ्य याचा अर्थ आहे बहुमूल्य वस्तूंचा संग्रह, त्याला म्हणायचं अर्घ्य. हे भगवन मी अर्घ्य समर्पण करतो आहे, म्हणजे अनेक बहुमूल्य वस्तू मी तुझ्या चरणी त्या ठिकाणी लीन करतो आहे. आणि त्याच्या बदल्यामध्ये मी अनर्घ्य पद मागितलं, म्हणजे अनमोल, ज्याला मोलच नाही असं पद मागितलं. सुवर्ण अर्घ्यवान आहे, पण जीवन मात्र अनर्घ्य रूप आहे. तर अशा तऱ्हेचं अनर्घ्य असा हा अनुभव आहे. सर्वदर्शी शक्ती सर्व आहे असे सत्ता मात्र भावाचं अवलोकन करते. आणि सर्वज्ञत्व शक्ती आत्मज्ञानमय संपूर्ण पदार्थांना, त्याच्या संपूर्ण गुणांना, संपूर्ण पर्यायींना एकाच वेळी विशेष रूपाने प्रतिभासित करतं. म्हणजे जगामध्ये जेवढे काही अनंतानंत पदार्थ आहे, त्या अनंतानंत पदार्थांचे संपूर्ण गुण, त्याच्या संपूर्ण पर्यायी, हे सगळं झालं विशेष. आणि या विशेषांना एका समयात जाणण्याचं कला ही आहे सर्वज्ञत्व शक्ती. ही शक्ती दूरवर्ती निकटवर्ती, भूत भविष्य वर्तमान सर्व पदार्थांना युगपद जाणतं. दूरवर्ती अंतरित पदार्थ असतील, कितीही कुठेही असेल, तरीही ही सर्वज्ञत्व शक्ती जाणते. आज आमच्या ज्ञानाला मर्यादा आहे. आमच्या इंद्रियजन्य ज्ञानाला तर इंद्रियांच्या सन्मुख असलेल्या पदार्थांचंच ज्ञान होतं. मनाने कदाचित आम्ही विलक्षण भरारी मारून येऊ, पण आम्हाला ते प्रत्यक्ष दिसत नाही. या ठिकाणी त्या वस्तूंना केवल ज्ञानी प्रत्यक्ष बघतो आहे, अनुभवतो आहे. अशी ही त्याची दूरवर्ती पदार्थांना देखील जाणण्याची शक्ती आहे. जसा आज मेरू आमच्यासाठी दूरवर्ती आहे, आम्ही परोक्ष रूपाने मेरूची वंदना करू शकतो, किंवा नंदीश्वराची वंदना आम्ही करू शकतो परोक्ष रूपाने. पण केवल ज्ञानाच्या माध्यमातून त्या मंदिरांचं प्रत्यक्ष ज्ञान त्यांना होणार आहे, होत आहे. अशी ही सर्वज्ञत्व शक्ती. आणि ते सर्व पदार्थांना जाणत असताना सुद्धा त्या ज्ञानाचं वैशिष्ट्य हे आहे की पदार्थामध्ये इष्टानिष्ट कल्पना तो अजिबात करत नाही. आम्ही जाणतो आणि जाणण्याच्या कक्षेपर्यंत न राहता आम्ही लगेचच इष्ट अनिष्ट अशी बुद्धी आमच्या जीवनात करतो. केवळ ज्ञाता द्रष्टारूप शुद्धता तिथे अभिप्रेत आहे. साधकाला पर्यायीमध्ये सर्वज्ञता प्रगट न होता सुद्धा सर्वज्ञतेची प्रतीती येते. म्हणजे चौथ्या गुणस्थांवरती ज्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे, त्याला या सर्वज्ञत्वाची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. पहिल्यांदा तर मिथ्यात्व अवस्थेत मी सर्वज्ञ स्वभावी आहे यावर आचार्यांच्या शब्दांवर अकाट्य विश्वास तो ठेवतो. आपल्या त्रिकाली आत्मतत्वाचं अवलंबन घेतो. आणि हे अवलंबन घेतलं की त्याच्या पर्यायीमध्ये देखील सर्वज्ञत्व शक्ती अशा प्रकारची असते, याची झलक त्याच्या जीवनामध्ये चौथ्या गुणस्थानात येते. सर्वज्ञत्वाची प्राप्ती 13व्यात होईल, परंतु मी असा सर्वज्ञ स्वभावी आहे याची जाणीव मात्र त्याला चौथ्याच गुणस्थानात होणार आहे. उद्याला ही शक्ती आपण पूर्ण करू आणि आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.